एवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला येतील. स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्यही शक्य करतील स्वामी. संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली. शेवटपर्यंत ठेवते आपल्या भक्तांवर सुखाची सावली. प्रकाश आला की अंधार निघून जातो, हवा आली की उष्णता निघून जाते. त्याचप्रमाणे चांगले विचार आले की वाईट विचार आपोआपच निघून जातात. जर चुकीच्या पासवर्डने मोबाईल उघडत नसेल तर चुकीच्या मार्गाने सुखाचा दरवाजा कसा उघडेल? शोधणार असशील तर काळजी करणारा शोध, कारण तुझा वापर करणारे तुलाच शोधत तुझ्यापाशी येतील. जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळतं, मग ते आनंद, प्रेम असो किंवा दुःख. स्वामी म्हणतात, खऱ्या मार्गाने आहेस म्हणूनच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बऱ्याच वाईटाचे, खऱ्या खोटाचे, माप पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ दोन आहेत. एक माणसाचा आत्मा आणि दुसरा सर्वसाक्षी परमेश्वर. संकटात जेव्हा आपण एकटेच प्रयत्न करत असतो तेव्हा समजून जायचं की नक्कीच स्वामी पाठीशी आहे. तेच लढण्यासाठी प्रेरणा देत आहेत. अडचणीच्या वेळी सर्वात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो की सगळे व्यवस्थित होईल. एकदा फुललेले फूल पुन्हा फुलत नाही. एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही. हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना माफ करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाही. चुकीची संगत त्या कोळशासारखी आहे, जो गरम असला तर हात भाजवतो आणि थंड असला तर हात काळा करतो. जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर 3 गोष्टी शिकल्या पाहिजे. काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही. वेळ कितीही वाईट असू दे, संकट कितीही मोठे असू दे, अरे भोग आहेत म्हणून भोगायचे असतात, पण आम्ही तुझ्यासोबत आहोत, तर मग तू तुझी नुकसान तर कधीच होऊ देणार नाही. मित्र सुखात असेल तर आमंत्रणाशिवाय जाऊ नये आणि मित्र दुःखात असेल तर निमंत्रणाची वाट बघू नये. सर्वच दिवस हे शुभ असतात, फक्त आपलं मन निर्मळ असायला हवं. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख, वेदना कोणाला सांगू नका. चुकीचं असून स्वतःला बरोबर सिद्ध करणं सोपं असतं, पण बरोबर असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणं खूप अवघड असतं. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कोणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटते. हा खेळ संस्कार, समज आणि मानसिकतेचाच आहे. परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही. नशिबाने साथ सोडली म्हणून रडायचे नसते, स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते. मागील आठवणींनी रडायचे नसते, भविष्याचा विचार करून जगायचे नसते. कर्तृत्वाने माणूस घडतो हे खरे आहे, म्हणून क्षुल्लक संकटाने घाबरायचे नसते. एक ठेच लागली म्हणून थांबायचे नसते, धैर्याने त्याच मार्गावर जायचे असते. यशस्वी होण्याचे एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. कोणाच्या वाईट विचाराने तुमचं काहीच वाईट होणार नाही. तुमचा कर्ता आणि गर्विता तुमच्या पाठीशी आहे.